नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे रवींद्रजी, प्रलयाचे इशारे शोभणे नाही. मित्रहो, 93वे मराठी साहित्य संमेलन कालपासून अंमळनेरला सुरू झालं आहे. अध्यक्ष आहेत सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक रवींद्र शोभणे. त्यांनी तरुणांमध्ये जी आत्ता मोठी बेरोजगारी आहे, समस्या उभी आहे, तो विषय संवादासाठी प्रामुख्यानं घेतलेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की तरुणांची ऊर्जा ही वाहत्या पाण्यासारखी असते. त्याची जर सृजनात्मक गंगोत्री झाली, नीट मार्गदर्शन मिळालं तर सृजनाची गंगोत्री होऊ शकते. पण नाही झालं तर तरुणांची ऊर्जा, बिघडलेली ऊर्जा प्रलयसुद्धा घडवून आणू शकते, असा इशारा त्यांनी दिलाय असं वर्तमानपत्रांनी म्हटलं आहे. त्यांचं संपूर्ण भाषण 1-2 दिवसामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. पण साहित्यिक हा सरकार आणि जनता यांच्यामधला एक हितैषी हितचिंतन करणारा दुवा असला पाहिजे. साहित्यिकांनी सरकारला नुसते इशारे द्यायचे आणि जनतेला एक प्रकारे चिथवायचं, हे साहित्यिकांचं काम नाही आहे. तरुणांची ऊर्जा, तिला मार्गदर्शन का मिळत नाही? आता अध्यापक शोभणे यांनीच आपल्या भाषणात पुढे असं म्हटलं की कितीतरी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, पण तरुण तिथे जातच नाही. मी तुम्हाला एक कारण कळलं आहे बेरोजगारी का आहे. मग तरुणांना आता योग्य मार्गदर्शन जर व्हायला हवं असेल तर वातावरण बरं निर्माण झालं आहे का, याविषयी त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे. मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 10 वर्षातल्या कार्यकाळामध्ये तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळतं आहे. त्यासाठी अनेक माध्यमं, अनेक प्रकार जाणून घेण्याचे, माहितीचे उपलब्ध झालेले आहेत. आणि आता तरुणांना जर काही करून दाखवायचं असेल, सृजनाचा आविष्कार, गंगोत्री, त्याचा साक्षात्कार त्यांना घडवायचा असेल तर साधन सामुग्रीची कमतरता त्यांना पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. याचं स्वागत प्राध्यापक शोभणे यांनी करायला पाहिजे होतं. त्यांनी नुसते इशारे दिल्यामुळे एक प्रकारे ते जरांगे पाटलांच्या रांगेत जाऊन उभे राहतात की ते नुसते इशारे देत आहेत. त्याच्यातून मार्ग काय? जरांगे पाटील मराठा समाजातल्या धनिकांना काहीही सांगत नाही आहेत की त्यांनी या विषयात काय करायला पाहिजे. ते केवळ सरकारला इशारे देत आहेत. त्यांना तो अवघड प्रश्न, जटिल प्रश्न सरकारनं सोडवायचा आहे. तसं प्राध्यापक शोभणे हे करतायत का, हे बघायला पाहिजे. या निमित्तानं मला 2 साहित्य संमेलनं आठवतात की ज्यांनी तरुणांच्या ऊर्जेला वाव देण्याच्या दृष्टीनं किंवा वाव न देण्याच्या दृष्टीनं काही भाष्य केलेलं आहे. ती 2 संमेलनं मला आठवतात. एक म्हणजे 1938चं, आणि दोन्ही संमेलनं मुंबईत भरलेत. एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली भरले आणि दुसरं प्राध्यापक वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली भरले. स्वातंत्र्यवीर सावरकर 1937ला सर्व बंधनातून मुक्त झाले, ब्रिटिशांनी घातलेल्या बंधनातून, आणि मोकळेपणानं समाज जीवन जगू शकले. आणि त्यांना लगेच साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं. त्यावेळेला त्यांनी लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या असा उपदेश केला होता आणि त्यावर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. हे कसले स्वातंत्र्यवीर, हा तर रिक्रूटवीर, अशा शिव्या त्यांना मोठमोठ्या साहित्यिकांनी दिल्या, काही हिंदुत्वनिष्ठ पुढाऱ्यांनी सुद्धा दिल्या. 1938चं साहित्य संमेलन. 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. सावरकर हे किती दूरदृष्टीचे होते बघा.
दुसऱ्या महायुद्धामध्ये जर ब्रिटिशांची नाकेबंदी जर्मनीने केली तर त्यांना इंग्लंडमधून आशियातलं राजकारण करण्यासाठी, आशियात जर्मनीची घोडदौड थोपवण्यासाठी त्यांना भारतात सैन्य उभं करावं लागेल. याचा अंदाज घेऊन सावरकर सांगत होते की ब्रिटिशांनी आपल्यावर शस्त्रास्त्र बंदीचा कायदा केला आहे ना, आता तुम्हाला शस्त्र हातात वापरायला मिळत आहे, त्याचा फायदा करून घ्या. तुम्ही बंदूक चालवायला शिका. ती कोणावर चालवायची ते आपण नंतर पाहू, असं सावरकर गर्भित अर्थाचं वाक्य आणि संबंध भारतभर त्यांनी दौरा केला, झंझावाती. आणि सैनिकीकरण, राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण हे जे त्यांचं ब्रीद वाक्य होतं त्याचा त्यांनी दणदणीत प्रचार केला. त्यामुळे फाळणीच्या वेळेला सैन्यामध्ये ब्रिटिशांच्या जे मुसलमानांचं प्रमाण 50% अधिक होतं ते हिंदूंचं झालं 50% अधिक आणि मुसलमानांचं प्रमाण तेवढं कमी झालं. सावरकरांनी एक ऊर्जा तरुणांना दिली की तुम्ही आत्ता संधी मिळते ना, 2 वर्षामध्ये 2 लाखाचं सैन्य उभं करायचं होतं. आपल्याला 2 वर्षात लाठीगाठीचं शिक्षण द्यायचं ठरवलं आपण, तरी ते 50,000पेक्षा जास्त लोकांना देता येणार नाही. इथे ब्रिटिश तुम्हाला बंदूक कसं चालवायचं अशी तरुणांच्या ऊर्जेला गंगोत्री बनवण्याचं काम सावरकरांनी केलं होतं. आणि ते त्यांचं केवढी तरी मोठी देशाची सेवा आहे. दुसरं संमेलन बऱ्याच वर्षांनी मुंबईतच झालं आणि प्राध्यापक वसंत बापट यांनी केवळ माझा सह्यकडा ही अतिशय चांगली कविता लिहिली आणि अजून त्या झुडपांच्या मागे शेवंती लजवंती होते हे तरुणांना म्हणजे जनतेला माहिती असलेलं लोकप्रिय गाणं म्हणून त्याचा उल्लेख केला. वसंत बापट काय म्हणाले, मी काही तुम्हाला सांगणार नाही असं ते लोकांना उद्देशून म्हणाले. साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष असलो तरी, कारण आपण बास्टर्ड आहोत. बास्टर्ड लोकांनी काय सांगायचं, काय उपदेश करायचा. म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठी समाजाचं जे नेतृत्व आहे हे आपण सगळे बास्टर्ड आहोत असा निष्कर्ष का काढला तुम्ही. बास्टर्ड म्हणजे काय, ज्याला आपला बाप कोणी सांगता येत नाही तो बास्टर्ड. हिंदुत्व हे तुमच्या बापाच्या ठिकाणी आहे, ते तुम्ही नाकारलं आणि मग आपण बास्टर्ड आहोत असं दुःख का व्यक्त करता. हिंदुत्वानी तुम्हाला आकार दिला, हिंदुत्वानी तुम्हाला अस्तित्व दिलं, हिंदुत्वानी तुम्हाला प्राण दिला आणि एक प्रचंड प्राचीन परंपरा दिली, ती तुम्हाला नको आहे आणि ती नाकारल्यामुळे काय हानी झाली हे सगळं तुम्हाला दिसतंय. तरीसुद्धा तुम्ही हिंदुत्वाच्या बाजूने जात. एकच तुमच्यामध्ये वसंत बापट समाजवादी होते. समाजवाद्यांमध्ये एकच अच्युतराव पटवर्धन अपवाद निघाले की ते म्हणाले की आम्ही मुसलमानांचा प्रश्न नेहरूंचा चष्मा लावून बघितला त्यामुळे आमची फसगत झाली, मुसलमानांचा प्रश्न असा नाही आहे. तसं वसंत बापट आणि बाकीच्या समाजवादी नेत्यांना, साने गुरुजींना सुद्धा मुसलमानांच्या प्रश्नाचा एकदा आपण नीट अभ्यास करावा असं वाटलं नाही. आता केशवसुतांचं एक उदाहरण मला आठवतं. केशवसुत हे आधुनिक मराठी कवितेचे आद्य कवी. त्यांनी अतिशय चांगल्या कविता पुष्कळ लिहिलेल्या आहेत. त्यांची शूर शिपाई नावाची एक कविता आहे. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. आता मराठी माणसाला आणि हिंदू माणसाला सगळेजण वठणीवर आणत आहेत. आपण असं म्हटलं पण वठणीवर आपल्याला कोणी आणू शकणार नाही अशी परिस्थिती जर निर्माण करायची असेल तर आपली जी ऊर्जा आहे त्याची गंगोत्री व्हायला पाहिजे. म्हणून काय करायला पाहिजे याचा विचार काय आपण केला नाही. केशवसूत पुढे काय म्हणाले, ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, तेच पतितकी जे आखडिती प्रदेश साकल्याचा. ब्राह्मण नाही हिंदू नाही, तुम्ही तुमचं जे होतं, आता ब्राह्मणी समाज व्यवस्था होती पण हिंदुत्व हा तुमचा एक अस्तित्वाचा भाग होता ना. मी हिंदू नाही हे अभिमानाने का सांगता.
बरं तुम्ही सांगून उपयोग नाही. तुम्ही हे ज्यांच्यासाठी सांगता मुसलमानांसाठी, ते तुम्ही काय म्हणता हे लक्षातच घेत नाहीत. ते म्हणताय तुमच्याबरोबर आम्हाला सहजीवन नको आहे, आम्ही मुसलमानच राहणार आहोत. मग तुम्ही हा जो प्रदेश साकल्याचा आहे त्यात मुसलमान जर यायला तयार नसतील आतमध्ये, तर मग तुम्ही स्वतःला मी हिंदू नाही, मी ब्राह्मण नाही असं म्हणून तो आखडता का घेताय साकल्याचा प्रदेश? तो मोकळा ठेवा ना. तर असे आपले कवी आपल्याला जे उदात्ततेच्या भावनेनं एका वेगळ्या भोंगळ राष्ट्रवादाला अचूक लागतो आणि तो एकत्वाच्या दिशेनं जाणारा लागतो, त्याच्यातून फाटाफूट होता कामा नये असं तो राष्ट्रवाद. तर केशवस्तुतांच्या कवितेतून राष्ट्रवाद तुमचा असा बलिष्ठ किंवा असा वर्धिष्णू होत नाही, उलट त्याच्यातून फाटाफूट होते. पण हे आम्हाला लक्षातच आलं नाही. केशवस्तुतांच्या कवितेचं त्या दृष्टीनं रसग्रहण झालेलं नाही. आता आज जो प्रकार आहे तरुणांची ऊर्जा, रवींद्र शोभणे हे इशारे देत आहेत. रवींद्र शोभणेंनी काहीतरी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मराठी समाजातल्या धुरीणांना, जे उद्योगपती आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांना एक आवाहन केलं पाहिजे की पुढच्या 25 वर्षाचं, पुढच्या 50 वर्षाचं एक नियोजन आपण करूया. मराठी तरुण काय काय करू शकतो, त्या दृष्टीनं काय काय उपलब्ध आहेत मार्ग, ते मार्ग खरोखर मराठी तरुण पटकन जाऊन पकडू शकेल असे सुलभपणे त्याला मिळू शकतील का, या दृष्टीनं एक श्वेतपत्रिका मराठी मराठी धुरीणांनी काढणं अत्यंत आवश्यक आहे. ही जी ऊर्जा आहे त्याची गंगोत्री व्हायला हवी असेल आणि त्याच्यातून प्रलय व्हायला नको असेल तर नुसते इशारे देऊन नाही होणार. हे केवळ सरकारचं काम नाही आहे, हे सगळ्या समाजाचं काम आहे. त्या दृष्टीनं आपलं साहित्य संमेलन हे अनेक वेळेला ती परिपूर्ती करण्याच्या दृष्टीनं साहित्यिकांकडून ज्या अपेक्षा असतात, ज्ञानेश्वराने अपेक्षापूर्ती केली, तुकारामाने केली, रामदासांनी केली, त्यांनी त्यावेळच्या सरकारला नुसते इशारे नाही दिले, त्यांनी समाजाला बरोबर घेऊन पुढे कसं जाता येईल. आज ते जे साहित्यिक आहेत, आता ब्राह्मण नाही, हिंदू नाही, नवी एक पंथाचा, रवींद्र शोभणे यांनी विचार करायला पाहिजे. केशवसूत असं म्हणून गेले, पण गेल्या 50 वर्षातलं महाराष्ट्राचं समाजकारण, महाराष्ट्राचं राजकारण हे शरद पवारांनी झाकोळलेलं आहे. ते एकत्वाच्या दिशेनं जाणारं नाही आहे. त्यावेळेला सगळे साहित्यिक मूग गिळून गप्प बसले, मूक राहिले. त्यांनी योग्य प्रकाराने, पवारसाहेब तुम्ही हे बरोबर करत नाही. बारामतीला पवार उर्दू माध्यमाची शाळा काढतात. एकाही साहित्यिकांनी त्यांना का नाही प्रश्न विचारला की बारामतीच्या मुसलमानांची भाषा ही मराठी असली पाहिजे, ती उर्दूला तुम्ही विनाकारण उत्तेजन देऊ नका, ज्याच्यातून विभेद दिसतो असं काही करू नये. अशा अनेक गोष्टी, अनेक चुका पवारांकडून आणि एकंदर राज्यकर्त्यांकडून झालेल्या असताना कोणत्या कारणानं माहीत नाही, किंवा ती कारणं तशी शोधता येतील, पण त्या कारणामुळे साहित्यिक गप्प बसले. साहित्यिकांनी आपल्या जबाबदाऱ्या, त्याचं परिवहन नीट केलं नाही, नुसते ते इशारेच राहिले. तसा इशारा 93व्या संमेलनाचा, साहित्य संमेलनाचा असू नये. याच्यातून काहीतरी चांगलं मार्गदर्शन समाजाला व्हावं, त्या दृष्टीनं उरलेल्या 2 दिवसामध्ये विचारमंथन होईल. जमलेले साहित्यिक त्या दृष्टीनं योगदान करतील अशी आशा करूया. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.